नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की मकर राशीच्या व्यक्तींना गुरुपुष्य योगामुळे रौप्य योग कसा लाभदायक ठरणार आहे आणि पुढील वर्षी कोणते मोठे बदल त्यांच्या आयुष्यात घडू शकतात. गुरुग्रहाच्या प्रभावाखाली असलेल्यांनी या योगाचा पुरेपूर फायदा घ्यावा. गुरुपुष्य नक्षत्र हे गुरुग्रहाशी संबंधित आहे. हा योग गुरुवारी तयार होत असल्याने विशेष ठरत आहे आणि गुरुग्रह उच्च राशीत असल्यानं तो अधिकच विशेष ठरत आहे. हा योग अनेक राशींसाठी फायदेशीर ठरेल. येथे आम्ही तुम्हाला मकर राशीबद्दल सांगणार आहोत. जर तुम्ही अधिक मासामुळे शुभ कार्य करू शकला नसाल तर आता तुम्ही या गुरुपुष्य नक्षत्रादरम्यान शुभकार्य करू शकता. यामध्ये जमीन खरेदी, वाहन, सोने आणि चांदी खरेदी करू शकता. तुम्ही स्वतःचा व्यवसायसुद्धा सुरू करू शकता. मकर राशीच्या लोकांना गुरुपुष्य योगाचे काय फायदे आहेत? हा योग मकर राशीसाठी विशेष लाभ घेऊन येतोय. तुमच्या राशीला याचा फायदा होईल आणि नजीकच्या भविष्यात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो. तुम्हाला कुठून तरी अचानक पैसे मिळतील. हे तुमचे अडकलेले पैसे असू शकतात किंवा तुम्ही कोणाला तरी द्यायला विसरलेली एखादी गोष्ट असू शकते. अशा परिस्थितीत तुम्हाला केवळ अचानक पैसेच मिळणार नाही तर तुमच्या आर्थिक प्रवाहातही वाढ होईल. या काळात तुमची बचत वाढू शकते. तुम्हाला केवळ तुमच्या वैयक्तिक जीवनात फायदा होणार नाही तर तुमच्या कृतीत देखील तुम्हाला लाभ मिळवून देतील आणि तुमचा संवाद निर्णायक ठरेल. कुटुंबातील सदस्य तुमचा आदर करतील आणि घरात शुभ घटना घडतील. या काळात तुम्हाला घरात सकारात्मक ऊर्जा जाणवेल. पुढील वर्षी गुरुपुष्य योग केव्हा होईल? आम्ही तुम्हाला सांगतो की गुरुपुष्य योग यावर्षी 18 जून रोजी सकाळी 5:45 वाजता सुरू होईल आणि सकाळी 11:32 वाजता संपेल. हा योग दिवसभर टिकत असला तरी त्याचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे 5 तास आहे. हा योग पुढच्या वर्षी 18 फेब्रुवारी रोजी होईल. यानंतर 18 मार्च रोजी होईल. यानंतर गुरुपुष्य योग 15 एप्रिल रोजी देखील होईल. पुढील वर्षी काय घडू शकते? ज्योतिषीय संकेतानुसार पुढील वर्षी मकर राशीच्या व्यक्तींना एक उत्पन्नाचे नवीन स्त्रोत मिळू शकतात. मालमत्ता किंवा वाहन खरेदीचे योग येऊ शकतात. करिअरमध्ये मोठी प्रगती होऊ शकते. समाजात आपला मान सन्मान वाढू शकतो. पण मित्रांनो, ज्योतिष हे श्रद्धा आणि पारंपरिक मान्यतावर आधारित आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली वेगळी असते. त्यामुळे हे अंदाज सर्वांसाठी तंतोतंत लागू होतीलच असे नाही. जर तुम्ही मकर राशीचे असाल तर कमेंटमध्ये जय शनिदेव नक्की लिहा. धन्यवाद.